जग खरंच नसते. चाराचा जग असं जोरात करते त्यानं काल जपाला लागले होते 2 तास. आता आज 1 तासातच करावं आणि उरलेल्या अर्धा तासात चोऱ्या करताय. जनावरं बघा चारा खाल्ले की शांत चित्तानं रमण करतात बसतात. तसं कीर्तन ऐकलं तर अशी समाधी लागावी. कीर्तन ऐकलं तर समाधी लागावी आणि त्याचं ध्यान तयार व्हावं. प्रत्येक शब्दाचं ध्यान तयार व्हावं. याला हळूहळू चाला, हळूहळू चाला. आणि त्याला एक पथ्य आहे. पथ्य माणसं करतात कमी पण सांगतात जास्त. त्याला सांगावंच वाटते. मी रोज काही जप करतो, मी तुळशीला पण झाडा घालतो, मी असं करतो आणि चोऱ्या करतो सांगतो, कबाडी करतो सांगतो. आमच्या आनंद बाबांना म्हणावे, कोणती बाई असली तर दुधात पाणी घालून येते की नाही. तिनं सांगते काय दुधात पाणी घालून येतो. कबाडी सगळ्यांना माहिती आहे की नाही. कबाडी सगळ्यांनाच करता येते. कबाडी का सांगत नाही. कबाडी का सांगत नाही. माणसं महाराज स्वतः प्रतिष्ठा मिळवण्याकरता मी महाराज आहे. महाराज नाही, कोणी नाही, फक्त देवाचा सेवक आहे आणि देवाकडे जायचं. जाऊ देवाची जाऊ देवाची सगळं जीवन मला व्यर्थ व्यर्थ पडपडीमध्ये
नीट वागायला शिकायचे. हे हृदय मंदिर कर. देवाने इतकं सुंदर मंदिर दिलंय. देवाची पूजा करताना देवाची पूजा कधी आधी नाही बाबा. आधी स्वतःची पूजा आहे. स्वच्छ स्नान करा, त्याला तिलक करा, तर देवाकडे जात आहे. मंदिर स्वच्छ करावं लागतं. हे मंदिर याने आपले गुटखा खाऊ, तंबाखू खाऊ असा काला असला की नाही असे म्हातारे येतात. महाराज तुम्ही त्या तोंडात द्यावा आणि करून काला गोपाळाने दिलं की शरीर स्वच्छ करा. म्हणून आमचे तुकोबारायने किती किती कीर्तन आहेत मला. आठवीला हरी इहे हृदय मंदिरी. हे हृदय मंदिर करा. मंदिर पायाने करा, पुरुषाने करा. त्याच्यामध्ये फक्त देव ठेवा आणि प्रारब्धानं संसार करा. संसार करा, नाही तर आयुष्य सगळं बर्बाद होते. बर्बाद होते. माता यमपुरीची शिक्षा. यमपुरीची शिक्षा म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात आणि ह्याला वाटतं नुसतं भात वगैरे खायची आणि ह्याला गप्प गप्प खायला मागून पूर्णाची पोळी आहे. पूर्णाची पोळी आहे ते काय धोका दिला असं म्हणणार. पूर्णाची पोळी जराशी आरती खाईपर्यंत त्यांना गिफ्ट घेऊन आला. आता जागा नाही. आता जागा नाही तर गप्पा मार खाला जागा नाही.
आकाश त्यानं केलेलं आहे, जे आहे ते सगळं त्याचंच आहे, वीज त्याचीच आहे, अग्नी त्याचाच आहे, तुमचं जीवन त्याचंच आहे आणि तुम्ही देव आहे. तुम्ही देव आहात. फक्त देव असताना सुद्धा माणसं नुकसानीचा मान करायला करतात. एकदा हे सगळं खरेदी करतात आणि असलेलंच खराब करून टाकतात. असलेलं नाही म्हणून तुकाळ म्हणे देणे नका भरू पोटे, आधी देतो पोट भरी, पुढे म्हणाला ते भरी. आधीच पेंडीला वेळ लागलेला आणि त्याला पदार्थ करायला इतका वेळ लागला. आपण आता बदलं भजन घेऊ आणि बघून काय करेल खेळवता आला तर, नाहीतर मी ते कुठेतरी थांबतो. सगळ्यांनी भजन करा, बायांनी सुद्धा करा, सगळ्यांनी करा. देवाची खेळावं आणि देव खेळतो महाराज. देवाबरोबर काही खेळ तुम्हाला मी सांगितलं असतो. आताही मला सांगायचे ते आपल्यामध्ये महाराज हुतुतू नावाचा खेळ. हुतुतू खेळ हा हुतुतू खेळ म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, श्वासोश्वास आलेपर्यंत भगवान तूच आहे, भगवान तूच आहे, भगवान तूच आहे असं म्हणणं म्हणजे हुतुतूचा खेळ. असं म्हणणं म्हणजे हुतुतूचा खेळ आहे. हा
हे शब्द लक्षात ठेवा. असा सूर मारा की देवापर्यंतच गेला पाहिजे. देवापर्यंतच गेला पाहिजे. खेळ लागलो तर कोंबडी म्हणजे देह. जीवनात असा प्रयत्न करा कधीतरी देह विसर. दिवसात बेशुद्धा अवस्थेत दिवसात तर सांगू नका. ध्यानात मिसळावा. ध्यानात मिसळावा. ध्यान करावं आणि त्याच्यामध्ये देह मिसळावा. मी कुठे आहे ते आठवण येऊ नये असं जर केलं त्याला दूर करू नये. दुसरा एक खेळ आहे. दुसरा एक आता 2-4 खेळ सांगू थोडे तरी सांगू. काय करू तुम्ही उशिरा दिला मी उशिरा करतो. हा मामा बोला.